महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी आहे परळमधून। परळमध्ये गॅस लिकेज झालेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गॅस वाहिनीला आग लागलेली आहे। परळच्या आंबेडकर मार्गावरची ही सगळी दुर्घटना आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान तिथे दाखल झालेले आहेत। आगीमुळे विद्युत रोहित्र सुद्धा पेटलेलं आहे। आगीमुळे विद्युत रोहित्र पेटलेलं आहे। आपण ही दृश्य बघतोय। परळमध्ये सध्या गॅस पाईपलाईनला आग लागलेली आहे। क्रिस्टल टॉवर भागातला वीज पुरवठा सुद्धा बाधित झालेला आहे। परळमध्ये गॅस वाहिनीला आग लागल्याचं आपण या दृश्यांमधून बघतोय। परळमध्ये गॅस वाहिनीला आग लागल्यानंतर आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानही तिथे दाखल झालेले आहेत। आणि या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी शुभम उमाळे आपल्यासोबत आहे। शुभम, ही आग नेमकी किती वाजता लागली होती आणि सध्या आगीची परिस्थिती काय? तिथेच पाहायला गेलं तर परळमध्ये गॅस वाहिनीला सध्या आग लागली आहे। ही दृश्य काही वेळ आधीची आहे। सध्या आगीवर जे आहे नियंत्रण आणण्याचं काम अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे। खरं पाहायला गेलं तर परळच्या आंबेडकर मार्गावरची ही दुर्घटना असून परळतील क्रिस्टल टॉवर भागातील वीज पुरवठा देखील यामुळे बाधित झालेला आहे। अशामध्ये जे स्थानिक रहिवासी आहेत तिकडच्या त्यांच्यामध्ये आता भीतीचं वातावरण हे काही वेळपूर्वी ज्यावेळेस आग लागली होती त्यावेळेस झालं होतं। लोकांना कळून नाही आलं की नेमकं सुरू काय आहे किंवा कोणत्या कारणास्तव ही आग लागलेली आहे असे अनेक प्रश्न जे ते उपस्थित झाले होते। अशामध्ये अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचले आणि आग आटोक्यात आणली आहे। नक्की शुभम, त्यामुळे एकंदरीतच आता या आगीवरती नियंत्रण कधी मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।